नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी बुलेटिन मध्ये विविध बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. त्याआधी नांदेडमधून एक बातमी समोर येते. नांदेडमध्ये तांडावस्तीच्या निधी वाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. दरम्यान आमच्याकडे 237 आमदार आहेत असं अतुल सावे म्हणालेत. ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही त्यांनी बाहेर पडावं असंही सावेंनी म्हटलंय. तर पालकमंत्री अतुल सावेंनी शिवसेना आमदार बाबूराव कोहळीकरांना खरं तर हा इशारा दिलाय. दरम्यान 237च्या आकड्यांचं बहुमत मिळालं म्हणून कुणी माज करू नये असं यावर कोहळीकर म्हणाले. 237चं बहुमत शिंदेंचा चेहरा समोर ठेवून मिळालंय असंही कोहळीकरांनी यावेळी म्हटलंय. या पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांना पत्राची भाषा वापरली ती महायुतीसाठी निश्चित पोषक नाही. निश्चितच मी याची खूप काळजी करत नाही. 5 वर्ष आमच्याकडे आज 237 आमदार आहेत आणि आम्ही युतीत काम करतोय. ज्याला युतीमध्ये राहायचं, ज्याला नसेल राहायचं ते बाहेर पडतील. की 237चा जे एवढा आकडा बहुमत मिळालं त्याचा कोणी माज करू नये. कारण विधानसभेच्या वेळेस चेहरा कोणाच्या चेहऱ्यामुळं 237चा आकडा पार केला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आणि मंत्री महोदयानं सुद्धा एकदा जनतेमध्ये जाऊन विचारावं की 237 कशामुळे मिळाले. ज्यावेळेस कुठल्याही निधी मंजूर मंत्री महोदय करतात त्यावेळेस तिथले स्थानिक आमदारांना विचारलं तरी पाहिजे, कमीत कमी तुमच्याकडे आम्ही एवढे पैसे टाकायलो. असा प्रकार कुठलाही झाला नाही. आणि परत एकदा मी सांगू इच्छितो की 237 फक्त एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा चेहरा समोर करून हे 237चं यश आलेलं आहे. याचा कुणी गर्व अभिमान करू नये एवढंच मी सांगू इच्छितो मंत्री.